माझ्या भगवंतावर जसे दादा प्रयत्न झालेत ना, कधी कधी माणसाला असं वाटतं मारण्याचे, तसेच माझ्या शिवबावर खूप प्रयत्न झाले, नाही का महाराज? शिवबावर खूप प्रयत्न झाले. छोटस सैन्य, तेवढ्या याच्यामध्ये सर्व जे शत्रू होते, इकडून मोघोल होता, नाही का, तिकडून पोर्तुगीज, इकडून डच, निजामशाही, कुतुबशाही, नाही त्या प्रकारचे इकडून तिकडून त्यांना सुख नव्हते खाऊ देत. जसं त्यांच्या वाट्याला होतं तसंच माझ्या शिवबाच्या वाट्याला सुद्धा दुःख झालं होतं, नाही का? परंतु तेवढंही असूनही त्या दुःखामध्ये शिवबा मार्ग मात्र निश्चित काढत होता. मार्ग काढायचे, त्याचं संधान 1 वर्षाच्या अगोदर नियोजन असायचं. माझ्या राजाचं नियोजन असायचं. 1 दिवसची गोष्ट आहे. नियोजन पहिले केलं महाराज, नियोजन पहिले केलं महाराजांनी, हे करायचं आहे. आणि तेवढ्यामध्ये 1 वर्षानंतर नियोजन पहा कसं होतं. नियोजन केलं, असं असं करायचं आहे, आणि त्या पद्धतीने तो दिवस आला. आणि तानाजी मालुसरे रायबाच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन आला. तानाजी म्हणतोय, मग राज लगीन ठरवलं की रायबास तुम्हासनी म्या पत्रिका घेऊन आल्या म्हणतो. याच माझ्या रायबाच्या लग्नाला. अरे तान्या, मी येणार नाही, मी तुझ्या मुलाच्या लग्नाला येणार नाही, निश्चित येईल. हा राजा, आता माझ्या मुलाचं लग्न आहे, तुम्हाला यावंच लागल ना, नाही का? राजानं सांगितलं शिवाजी. हो राजा, हो तान्या, येईलच नाही. पण चिंता दिसून राहिली होती चेहऱ्यावर शिवबाच्या. शिवबाच्या चेहऱ्यावर चिंता. त्यांचा कोणताही सरदार असो, थोडं जर राजाची चेहरा जर पडला असेल थोडासा तरी, ते म्हणायचं, राजा कशासने चिंता करतात? ताण्या आहे ना, अजून ताण्या मेला नाही, जिवंत आहे ताण्या. कशासने चिंता करता? तुम्ही चिंता करताय कशासने? नाही रे ताना, नाही नाही राजा, खोटं बोलताय तुम्ही सपशेल. शिवबाच्या मनामध्ये असलेलं गुह्य होतं, काढलं त्यांनी. होताना हुशार की रे तू, किती हुशार. हो, माझ्या मनामध्ये एक गोष्ट भेडसावत आहे. तो कोंढाणा आहे ना, कोंढाणा घ्याव म्हणतो थोडा ताब्यात, पण कसला? आपल्याजवळ सैन्य नाही, काही नाही. त्याच्याजवळ 6 लाखाची, नाही का, आपल्यासने नाही जमणार. हे राज, आजपर्यंत नाही हा शब्द म्या बघितला नाही बघितला. ठरल्या पत्रिका फेकून दिल्या रायबाच्या लग्नाच्या, तिथेच फेकल्या पत्रिका. राजा, आधी लगीन कोंढाण्याचं माग रायबाईचं. रायबाचं लगीन होत बसल, पण पहिले कोंढाणा घेतल्याशिवाय सडावडच व्हायची. दिवस ठरलेला आहे. अंधारा काळोख्यामध्ये अमावस्येचा दिवस निवडला. आणि तानाजीनं आपला भाऊ सूर्याजी, 500 मावळे भक्त, गडावर 60,000ची फौज,
दिलेर खान त्या गडाचा नायक. दिलेर खान मातब्बर ताकदवान पोलादी पुरुष, रग असलेला, मनगटामध्ये धमक असलेला, तानपट्टा योग्यशीर चालवणारा असा दिलेर खान. त्याच्यावर चढाई करणं साधारण गोष्ट नाही. तटबंदी एवढी जबरदस्त कोंडाण्याची, पंछी परिंदा सुद्धा पर मारत नव्हता असा तटबंदी जबरदस्त. घ्यायचा आहे कोंडाणा, कसं घ्यायचं? बहिर्जी नायकांचं नाव ऐकलं असं मी उल्लेख केला त्या दिवशी. बहिर्जी नायकांना पहिल्यांदा पाठवण्याला गडाची चौकशी करण्यात लावली. गुप्तहेर संघटनेचा अध्यक्ष होता तो बहिर्जी नाईक. आणि त्यांना सर्व पाहणी करून महाराजांना सांगितली होती. महाराजांनी सांगितली यांना गड कसा करायचा, कुठून जायचं, कुठं पळवाट आहे, कुठं अरुंदरात, कुठं छोटी भिंत आहे. संपूर्ण किल्ल्याची पाहणी केली दादा. संपूर्ण किल्ला निहाळला. आणि जसही किल्ला निहाळल्यानंतर सांगितलं बहिर्जी नायकांनी, महाराज एक अशी जागा आहे फक्त या किल्ल्याला, एका ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्याला प्रयत्न करून जाता येतं, ती आहे मागच्या साईडची भिंत. हे कोंडाणा किल्ले, हे तानाजीला सांगण्यात आलं का तिकडून त्या दिशेला जाऊन जर आपण वर चढून जर गेलात तर आपल्याला यश मिळू शकतं. सोबत घेतलेली आहे घोरपड, यशवंती नाव तिचं. जसे घेतल्यानंतर 500 मावळे आणि सूर्याजी सोबत निघाला भाऊ स्वतःचा. निघाल्यानंतर निघाच्या अगोदर असा निघा, तानाजी असा निघाल्याबरोबर पहिले भवानी आईचं दर्शन घेतलं, चिंतन केलं. मनी चिंतन कुलस्वामीचे, भवानी शंकराचे, शिवाजी महाराजाचे सुयश चिंतुनी तानाजी निघाला कोंडाणा किल्ला घेण्यास. बाहेर पडताशी आडवा गेला तो तास, वरी पालखी दिशे चितडांची समयास. निघालं, चिंतन केलं भवानीचं, शिवाजी महाराजांना नमन केलं आणि बाहेर पडताच आडवा गेला तास, म्हणजे तास नावाचा पक्षी. जसही पक्षी गेला, कोणताही पक्षी संध्याकाळच्या वेळी जर आडवा गेला अपयश म्हणायचा. अपयश झालं, पण तरी त्याची चिंता केली नाही आणि त्याची किरकिरही केली नाही. जसा निघाला, निघाल्यानंतर मागच्या साईडनं गेले आणि म्हणताय त्या यशवंतीला, हे यशवंती तुझ्यावर माझं यश. समजा तिच्या पायाला दोर बांधला आणि चढायला लावलं. एक प्रयत्नामध्ये ती वर गेली आणि खाली पडली. दुसऱ्यांदा तिला म्हटलं, विनंती केली तिला, हे यशवंती तुझ्यामध्ये माझा राजाचं यश, माझ्या शिवबाचं यश दडलेलं आहे, जा. पुन्हा गेली. पुन्हा गेल्यानंतर ती चढा तिथून खाली पडली. आता खूप झालं. तानाजी म्हणतोय, हे यशवंती आता जर तू जाऊन खाली पडली, याच खंजीरानं तुझे तुकडे करेल आणि माझ्या पाठीला शिळी भाकरी आहे, त्या भाकरी संग तुला खाऊन टाकेल. आणि त्यानंतर तिला दोर बांधला ना दादा. ती यशवंती गेली, ती खाली आलीच नाही. तिनं येडा मारला त्याला आणि दोर घट्ट झाला. एका मागून एक चढू लागले मावळे इकडून. सूर्याजीला सांगितलं, दक्षिण दिशेला जा, तिकडे मोठा दरवाजा आहे आणि तुम्ही तिकडून या, आम्ही इकडून जातो. निघाला तानाजी इकडून गेले. सडसड मावळे जात होते, सर्व जमा झाले. जसे सर्व जमा झाले तिकडून मागच्या दिशेनं काही गेले दक्षिण दिशेला. जसं युद्ध तुंबळ पहिले दिलेर खानावर मारली दिलेर खानाला, आणि जसं युद्ध झालं, बहुत दोनदा युद्ध झालं, एवढं भयानक युद्ध झालं. युद्ध करता करता तिकडचा दरवाजा तुटला नाही. एवढेच मावळे लढू लागले. लढता लढता माझ्या तानाजीची ढाल तुटली दादा. ढाल तुटल्याबरोबर शेला होता.
कमरेचा शेला काढला, गुंडाळला आणि आपल्या शेल्याच्या हातावर तलवारीचे धाव सोसत होता माझा तान्या. असे रण लढवाई असे सरदार होते शिवबाचे. आणि जसही आता खूप झालं, आता झेलेल वार किती म्हणून वारावर वार वारावर वार होत होते. आणि तानाजी मानेसरे रक्तबंबाळ झाल्यामुळं खाली पडले. तेवढ्यामध्ये आपला सरदार खाली पडला हे बघताच सर्व मावळे त्या दोरावरून खाली पडू लागले. अंगाला काटा येतो माणसाच्या. शिवबाचं चरित्र कालही सुंदर चरित्र सांगितलं महाराजांनी. तिकडून उतरू लागले, तेवढ्यामध्ये दार तुटल्या गेलं आणि सूर्याजी तिकडून धावत आला. हा प्रकार बघितल्यावर त्यावेळेस हे पळून राहिले. तसे पळतात तसंच त्यांनी दोर कापून टाकला. दोर कापून टाकला. मग तुम्हाला मरायचं असेल तर उडी टाकून मरा, नाही तर युद्धात मरा. ज्यावेळेस केलं दादा तर मग लढल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून लढू लागले. लढता लढता जेवढी सैन्यानं त्यांची कत्तल चालू केली. हर हर महादेव, हर हर महादेव. त्यावेळेस नारायणा जोमानं लढू लागले सरदार. पाहता पाहता दिलेर खान खतम, सर्व राज्य काबीत घेतलं. ही वार्ता जेव्हा शिवाजाला कळली, जे तिथलं गवत वगैरे पेटून दिलेलं याचा जाळ जेव्हा शिवाजी महाराजांनी बघितला, त्यांना कळलं गड आला पण सिंह गेला. अशी एक एक आमच्या शिवबावर अशी एक एक प्रसंग